जय गुरु. जय गुरु. हम्म. आपण हा 23वा श्लोक काल चर्चा सुरू केली होती त्याची. हम्म. शक्नोति हैव यः सोढुं प्राक् शरीरविमोक्षणात् कामक्रोधोद्भवं वेगं स युक्तः स सुखी नरः. हम्म. तर श- यहा म्हणजे जो साधक जो हम्म, इह म्हणजे ह्या लोकात किंवा इथं शरीर विमोक्षणात प्राक, हा एक शब्द आहे. शरीर विमोक्षणात प्राक असा एकत्र म्हणायचा आहे. म्हणजे शरीर देह सोडण्याच्या आधी, देहत्याग करण्याच्या आधी, एव च देहत्याग करण्याच्या आधीच हं, कामक्रोधोद्भवम वेगम म्हणजे काम आणि क्रोध यांनी उद्भव झालेला जो वेग, वेग म्हणजे याला आपण आवेग म्हणतो किंवा स्फूर्ती किंवा असं, नाही का, तीव्र इच्छा. हं. काम कामाने पण तीव्र इच्छा होते आणि क्रोधाची पण तीव्र इच्छा असते. जेव्हा आपल्याला प्रिय वस्तू हवीशी वाटते तेव्हा ती असते कामाची तीव्र इच्छा. जेव्हा आपल्याला नकोसं काहीतरी आपल्याला प्राप्त होतो किंवा अनुभव येतोय, असं वाटतं की जे मला नको आहे पण ते मला मिळतंय असं दिसलं की मला ती एक म्हणजे खूप असा क्रोध येतो, नाही का. तर ती होते, तो झाला क्रोध. तर तो दोन्हीकडनं म्हणजे चांगल्या वस्तूंचा आसक्ती आणि नको असलेल्या वस्तूंची हेटाळणी, नाही का. या दोन्ही करता आपल्याला तो जो वेग येतो, जो म्हणजे आधी जो म्हटलेला असा जो व्यक्ती सोढुम शक्नोती. सोढुम म्हणजे इथे सहधातूचं तुम प्रत्यय, हा सोढुम म्हणजे सहन करू शकतो. हं. सोढुम म्हणजे सहन क करू, करू, हां, आणि शक्नोती म्हणजे शकतो. हं. जो देहत्यागापर्यंत म्हणजे आतापासून ते आपलं मरण येईस्तोवर तोपर्यंत काम आणि क्रोध यांचा वेग जो सहन करू शकतो आणि त्यांना संयमित करू शकतो, सहा नरहा, असा जो पुरुष आहे तो युक्त, हा तो योगीच आहे. आणि सहा सुखी भवेत किंवा सहा सुखी असती असं, आणि तो सुखीच असं. समजलं? काल बघितलं होतं हे आपण, आज पुन्हा आपण उजळणी केली त्याची. ठीक आहे. आता पुढचा श्लोक. योऽन्तः सुखोऽन्तरारामस्तथान्तर्ज्योतिरेव यः स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति. यः अन्तःसुखः अन्तरारामः तथा अंतर्ज्योतिः एव यः. म्हणजे इथं तीन विशेषणं दिलेली आहेत. कोणाला, ज्याला म्हणजे जो कोणी अंतःसुखः म्हणजे आपल्यातच म्हणजे आतच तो सुख बघत असतो. त्याचं सुख हे बाह्य वस्तूंवर, बाह्य विषयांवर, बाह्य तन्मात्रांवर अवलंबून नसतं. त्याचं सुख हे आतमध्ये, आणि आतमध्ये जेव्हा मी म्हणतो ते परत देह नाही बरं, देहाच्याही म्हणजे देह, मन, बुद्धी, अहंकार यांच्याही आतमध्ये ज्याचं सुख असतं. हं. नंतर अंतराराम, अंतः आराम. अंत म्हणजे आणि आराम म्हणजे काय. रम आधी आपण हा आराम हा शब्द कसा आला ते बघूया. रम म्हणजे रमणे, बरोबर. राम हा म्हणजे
जो म्हणजे रमण्याची क्रिया त्याला आपण म्हणतो राम. हं. राम हा जो नाव आहे हे रम या धातूपासून निर्माण झालेलं आहे. आणि आराम हा म्हणजे काय? आ म्हणजे जवळ. तर जिथं माझा जो म्हणजे रम माझं जे रमणं असतं ते आतमध्येच असतं. त्याच्याकरता मला कुठे बागेत, सहलीला, परदेशी वगैरे कुठे जावं लागत नाही. अंतराराम हा. हं. मला माझ्या आतच आराम मिळतो. मला त्याच्याकरता म्हणजे देहाच्याही आतमध्ये हां, परत देहात म्हणत नाही मी हां. बऱ्याचदा आपण अंतःसुखांतरामहा हे जे आहे हे आतमध्ये म्हणजे देहामध्ये असं समजू शकतो. तर तसं नाही समजायचं. देह आणि नुसताच देह नाही, तर देहाच्या ही मनाच्याही, बुद्धीच्याही, ज्ञानाच्या नाही, बुद्धीच्या आणि अहंकाराच्याही आतमध्ये मी रममाण असतो. हं. त्याला म्हटलं जातं आत्माराम ज्याला आपण म्हणतो ना, आत्माराम हा शब्द तोच आलेला. आत्माराम म्हणजेच आराम, अंतराराम. हं. तर असा जो अंतराराम हा आहे म्हणजेच आत्माराम. हं. अंतःसुखी आहे. अंतरात्म्यातच तो सुखी असतो. हं. नंतर तथा तसंच ह्या अंतःज्योतिः म्हणजे हं, की ज्याला प्रकाशासाठी बाहेर बघावं लागत नाही. हं. तो त्याला जो प्रकाश आहे, तर तो आतमध्येच प्राप्त होतो. आता इथं प्रकाश म्हणजे काय? दोन्ही गोष्ट, की म्हणजे अ, प्रकाशाने आपल्याला काहीतरी दिसतं, बरोबर? जर प्रकाश नसेल, तर दिसणार नाही. म्हणजेच थोडक्यात आपल्याला दिशा मिळणार नाही. डायरेक्शन मिळणार नाही, गाईडन्स मिळणार नाही, बरोबर? तर प्रकाशाने आपल्याला मार्ग दिसतो, बरोबर? तर त्याचा जो प्रकाश असतो तो बाहेरच्या प्रकाशावर अवलंबून नसतो. आता इथे प्रकाश म्हणजे दोन्ही अर्थाने आलं. म्हणजे एकतर बाहेरचा प्रकाश म्हणजे सूर्य किंवा इलेक्ट्रिकचे दिवे वगैरे तो किंवा दुसऱ्याचं मार्गदर्शन म्हणजे कोणीतरी माझा मोठा माणूस, माझा मोठा भाऊ, कोणीतरी मोठा माणूस मला मदत करेल, मग मी जाईल पुढे वगैरे, वगैरे असं नाही. तो अंतर्ज्योती. त्याला जो मार्ग दाखवणारी जी ज्योती आहे, ती त्याच्या आतमध्येच आहे. हं. म्हणजे पूर्णपणे तो ज्याला आपण स्वावलंबी म्हणतो, त्या अर्थाने तो आध्यात्मिकदृष्ट्या पूर्ण स्वावलंबी आहे. कसा? त्याचं सुखही आतमध्येच आहे. रममाणता किंवा रमणं सुद्धा त्याचं आत्म्यातच आहे. आणि त्याची ज्योती, त्याचा प्रकाश, त्याचा मार्गदर्शक तो पण आतमध्येच आहे. हं. असा तो सहा ब्रह्मभूतः म्हणजे तो ब्रह्मभूत भूता म्हणजे झाला, भूत म्हणजे झाला नाही का, भूतकाळ म्हणजे झालेला. तर ब्रह्मभूता म्हणजे ब्रह्म झालेला तो योगी. इथं सांख्य योगी हा, इथे योगी या शब्दाचा अर्थ कर्मयोगी होऊ शकत नाही, कारण ही वृत्ती कर्मयोगात येतच नाही. हं. ही लक्षणं जी आहेत ही सांख्याचीच आहेत, ज्ञाननिष्ठाचीच आहेत. त्यामुळे असा तो सांख्ययोगी ब्रह्मनिर्वाणम अधिगच्छति म्हणजे ब्रह्मपदाला प्राप्त होतो. हं? म्हणजे ब्रह्मभूत जो झालेलाच असतो आणि म्हणजे जीवनमुक्तच असतो. म्हणजे जिवंत असतानाच तो ब्रह्मभूत झालेला असतो आणि देहत्याग केल्यावर सुद्धा तो ब्रह्मपदालाच प्राप्त होतो. असं. समजलं? आणि विशेषतः हल्लीच्या काळात हे जास्तच लागू आहे, असं मला वाटतं. कारण जसजशी आपली सगळी म्हणजे आपण ज्याला विकास, प्रगती वगैरे म्हणतो, तर तिथं आपण अधिकाधिक बहिर्मुख होत चाललो आहोत, नाही का? म्हणजे मोबाईल, टीव्ही, फोन्स, WhatsApp, पर्यटन म्हणजे आपण सुखही बाहेर शोधतोय. र रमणं सुद्धा आपण बाहेर शोधतोय. जसं आम्ही 20-25 वर्षापूर्वी आम्ही म्हणायचो आय-टीमध्ये, की आय-टीमध्ये जर माणूस ऑफिसला यायचा, तेव्हा वर्क फ्रॉम होम हा कन्सेप्ट नव्हता.
आम्ही जेव्हा आणि जर आपल्याला एकही मेल आली नाही तर तो माणूस अस्वस्थ व्हायचा तेव्हा सुद्धा. म्हणजे तेव्हा व्हॉट्सॲप नव्हते, पण ईमेलवर कामं असायची आणि त्या दिवशी जर त्याला एकही मेल आलेली नसेल, ईमेल कामासंबंधातला, त्याला वाटायचं आपण आहोत की नाही, म्हणजे आपल्याला काढलं वगैरे तर नाही. बरोबर ना दीपाली? तर हो सर, हो. बरोबर. हां. तर म्हणजे इतकं आपण म्हणजे परावलंबी असायचो, म्हणजे ते ते कामाच्या संबंधात अर्थात. म्हणजे की मी आता इथं कंपनीला माझी गरज आहे की नाही असं वाटायचं कधी-कधी सगळ्यांना म्हणजे की मला कोणीच काहीच ईमेल आली नाही, कॉपी नाही, हे नाही, ते नाही, काय. पण तसं आपण व्यवहारात आता आपलं तसं झालंय, की अरे मला एकही मेसेज आला नाही. जे Facebook बघतात त्यांना वाटतं अरे माझ्या पोस्टला काही लाईक्स आल्या नाहीत, नाही का. म्हणजे इतकं आपण दुसऱ्याने लाईक केलं तर त्याच्यावरती आपलं सुख आहे, नाही का. त्यांनी ॲप्रिशिएट केलं तर आपलं सुख आहे, नाही का. असं सगळं आपलं सुख आणि रमणीयता म्हणजे रममाणता ही बाह्य गोष्टींवर, प्रतिक्रियांवर अवलंबून आहे. बरोबर? आणि मार्गदर्शक पण आपण बरं. म्हणजे विचारही आपण स्वतः विचार करण्याचंही सोडून दिलेलं आहे. काही पाहिजे इंटरनेट, सर्च करा. कुठलं ते ChatGPTला विचारा, नाही का? असं म्हणजे अधिकाधिक आपण परावलंबी होत चाललो आहोत. वास्तविक पाहता हे जे सुख आहे, मार्गदर्शन आहे किंवा रमणीयता ही रममाणता ही आतमधून यायला पाहिजे. पण दुर्दैवाने हल्लीच्या या जगामध्ये आपण पूर्वीपेक्षाही जास्त परावलंबी होत चाललो आहोत. परावलंबी म्हणण्यापेक्षा म्हणजे बाह्य अवलंबी असं, नाही का? तर म्हणजे हा श्लोक गीतेचा अगदी उलट सांगतो. आणि मग असा जो सर असतो म्हणून वेड्यांचं प्रमाण वाढलंय. अच्छा. खरंच सर, ही वस्तुस्थिती आहे. अच्छा. एवढे वेडे झालेत ना. परदेशात तर तुम्ही बघूच नका, घरोघरी वेडा सापडेल तुम्हाला. आता भारतात पण वेडे व्हायला लागलेत सगळे. खरंच. कारण नाही, पूर्ण आहे ना, मोबाईलवर मानतो मी. मोबाईल बरोबर आहे. वेडे म्हणजे त्यात झालेत काही आश्चर्य अक्षरशः. नाही. आश्चर्य वाटण्याजोगं काही नाही तसं त्यात. आहेच, बरोबरच आहे. हं. वेडे म्हणजे सायकोलॉजिस्टचं अस्वस्थ काम म्हणायला वाढलंय. पाहिजे. अ? नाही अस्वस्थ नाही, आहेत वेडे, सगळे. ठार वेडे झालेत ताई. अस्वस्थ वगैरे काही नाही. तो शब्द फार अलीकडचा झाला. ठार वेडे झालेत, ठार वेडे. हं. हो ना. हो. खूप अलीकडचा अस्वस्थ शब्द झाला. तुम्ही बघा आता हे, तुम्ही परदेशात जाऊन या एकदा, तुम्हाला बघा घरोघरी वेडे सापडतील. आणि तेच लोण आता इकडे येत आहे आपल्याकडे. आहेत आमच्याही परदेशी, पण ते असंच आहे, तुझा फोन आला नाही अगं, का हे तू माझ्या ह्याला लाईक केलं नाहीस, बघितलं नाहीस का वगैरे, लगेच डिस्टर्ब. अहो, तुम्ही गेलात बरोबर. ना तर नातेवाईक बोलायला सुद्धा तुमच्या येत नाहीत. कारण सगळे त्यांच्या मोबाईलमध्ये आणि आयपॅड मध्येच गुंतलेले असतात. पण ते इथेही आता दिसायला लागलंय. इथेही तेच इथेही म्हटलं ना, आहेच ते. इथे पण भारतात पण वेडे व्हायला लागले सगळे. एनिवे. याला ना फिअर ऑफ मिसिंग आउट म्हणतात. फिअर ऑफ फोमो. हा हा, फोमो, बरोबर. हो हो. हम्म. आणि खरंच हम्म. त्यांना सायकियाट्रिस्टची ट्रीटमेंट घ्यायला लागतीये, माहितीये अगदी का? अगदी अगदी, हो हो. घरोघरी चाललंय हे सगळं. म्हणून हे आत्मसुख आणि आत्मानंदामध्ये आतमध्ये आहेत. वळून पाहणं हे फार महत्वाचं आहे. नाही तसं नाही, ते वेगळ्या प्रकारे आत्मानंदात आहेत ते. हां. त्यांना बाकी कोणाची गरज नाही. दे आर लिव्हिंग इन द व्हर्च्युअल वर्ल्ड असं आहे. ठीक आहे. अ, तर हा सांख्ययोगाची एक हे झाली वृत्ती. नंतर पुढं हं, लभन्ते ब्रह्मनिर्वाणं ऋषयः क्षीणकल्मषाः छिन्नद्वैधा यतात्मानः सर्वभूतहिते रताः. आता इथं ना म्हणजे हे जे आता 2-3 श्लोक बघू ना आपण, ह्याच्यामध्ये म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञानी किंवा ज्ञाननिष्ठ्याची लक्षणं सांगितलेली आहेत. म्हणजे सगळी लक्षणं एकाच ज्ञाननिष्ठामध्ये असतील असं नाही. हं. पण वेगवेगळ्या अशा प्रकारचे जे ज्ञाननिष्ठ हां. गाडीमध्ये आहे नक्की. नेक्सॉनमध्ये. नेक्सॉनमध्ये असेल. हो. आवाज तर गेला सर. हां, नाही, नाही. मी हा जरा सर, यांचा काहीतरी आवाज मला येत विचार
नाही नाही, मुलगी विचारत होती मला काहीतरी म्हणून. हां, तर हं, तर ल लभन्ते ब्रह्मनिर्वाणं ऋषयः क्षीणकल्मषाः. हं, छिन्नद्, छिन्न म्हणजे छिन्न, हां, छिन्नद्वैधाः, यतात्मानः, हं, सर्वभूतहिते रताः. त्याचा अर्थ एक एक शब्दाचे बघूया आपण. तर क्षीण कल्मषाः म्हणजे काय, आपण बघितलं कल्मष म्हणजे जळमट, संशय किंवा पाप, बरोबर. तर जे क्षीण झालेले म्हणजे ज्यांची पापं, पापरूपी जळमट अगदी क्षीण झाली आहेत, म्हणजे थोडक्यात त्यांची चित्तशुद्धी झाली आहे, एक. दुसरं छिन्न द्वैधाः. द्वैधा म्हणजे काय, द्वैतबुद्धी. तर द्वैतबुद्धी म्हणजे संशय. हं, जेव्हा दोन असतात, हे की ते की हे, तेव्हा संशय असतो आपल्याला. चहा हवा की कॉफी हवी, कॉफी हवी की सरबत हवं, मग आपल्याला विचार करायला लागतो, नाही का. पण जेव्हा एकच असतं तेव्हा विचार करायचा काही प्रश्नच नव्हता, नाही का. जसं अगदी पूर्वी सामान्य घरांमध्ये आज काय करू स्वयंपाक असा काही फार विषय नसायचा, नाही का. जे असेल ते खायचं, नाही का. तेव्हा संशय कमी होता, नाही का. तसं. तर इथं छिन्नद्वैधा म्हणजे तो संशय नाहीच आहे काही, जे जे आहे ते आहे असं, म्हणजे त्यामुळे द्वैध किंवा दुविधा ज्याला आपण म्हणतो, दुविधा नाहीच आहे काही असं. दुविधा ही छिन्न झालेली आहे. नंतर दुसरं त्याचं तिसरं लक्षण, सर्वभूत हिते रताः. असा जो ज्ञाननिष्ठ, की जो ज्याची पापं गेलेली आहेत, त्याचे संशय गेलेला आहे आणि सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी जो रत आहे. हं? म्हणजे त्याला कोणी, ज्याला आपण अजातशत्रू म्हणतो तसं. हं? जसं आपण महाभारताच्या युद्धात बघितलं असेल असेल नाही का. व्यास ऋषी म्हणजे त्यांनी पूर्ण महाभारत तर लिहिलंच आहे, पण कौरव आणि पांडव अगदी युद्ध सुरू असताना सुद्धा व्यास ऋषी मध्ये येऊन, जेव्हा ते अश्वत्थाम्याचं झालं प्रकरण, तेव्हा व्यास ऋषी समोर आले, कारण त्यांना कशाची भीती नव्हती. कारण दोन्ही बाजूंचा त्यांच्या सर्वभूत इथे रता, की हे माझं कल्याणच करतील, हे मला कधी चुकीचं सांगणार नाही, यावर पूर्ण विश्वास होता. तसंच आपल्या पुराणांमध्ये आपण बघतो नारद ऋषी. नारद ऋषींना जेवढे जेवढे ते विष्णूचे लाडके आणि विष्णू भक्त जरी असले, तरी सगळ्या दैत्य वगैरे ज्या दैत्यांच्या अनेक कथा आलेल्या आहेत, त्यामध्ये सुद्धा नारद ऋषींना पूर्णपणे मान असायचा. कारण दैत्याला सुद्धा असं वाटत नसे कधी, की हे ऋषी आपलं अकल्याण करतील, आपलं हितच चिंतितील, बरोबर. अगदी म्हणून नारद ऋषी कंसाकडे पण गेले होते, नाही का, रावणाकडे पण जायचे. म्हणजे जी जी आपली पुराणात सगळे राक्षस आहेत, त्या सगळ्यांकडे नारद त्यांना सल्ला देताना पण बघितलेलं आहे, नाही का. तर सर्वभूत इतिरता म्हणजे सगळ्या, आणि हे एक उदाहरण झालं. दुसरं म्हणजे नुसतंच मानव 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 जात नाही, तर माणसं, जीव, वनस्पती वगैरे वगैरे सगळ्या प्राणीमात्रांचं आणि सर्व भूतांचं, इथे भूत म्हणजे सगळे जीव जंतू, अगदी निर्जीव वस्तू पण आल्या, त्यांचं सुद्धा हित बघणारा असं. त्याच्यात रत आहे, नुसताच बघणारा म्हणजे त्याला फरक पडत आहे, पडत नाही असं नाही, तर तो त्याच्याकरता प्रयत्न कर. जसं ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे पसायदान, नाही का, जो, नाही का, सगळ्यांचं दुरितांचे तिमिर जावो, म्हणजे अगदी दुष्ट लोकांचंही त्यांनी अहित नाही चिंतिलं, त्यांचं सुद्धा कल्याण, त्यांचं तिमिर जाऊन त्यांचंही कल्याणच चिंतिलेलं आहे त्यांनी, नाही का, प्राणी जात, नाही का. तसं. तर असे जे असतात, यत यत आत्मानः, आणि चौथं लक्षण त्यांचं, की इंद्रिय जिंकलेली आहेत त्यांनी, यत, आणि आत्माना, आणि आत्म्यामध्ये ते रत आहेत. असा जो आहे, असा जो म्हणजे ज्ञानी, की ज्यांनी सगळं यत आत्माना म्हणजे इथं सगळ्या इंद्रियांचं नियमन केलेलं आहे, असा, असा ऋषी, असे ऋषी
हे ऋषीच आहेत म्हणजे ऋषी म्हणजे ज्ञानी, हे ब्रह्मनिर्वाणम लभन्ते. म्हणजे जसं आधीच्या श्लोकात म्हटलं होतं ब्रह्मनिर्वाणम अधिगच्छति, इथं असे जे ऋषी आहेत ते ब्रह्मनिर्वाणाला, ब्रह्मतत्वाला किंवा परमपदाला प्राप्त होतात. हं? आता बघा इथं आधीच्या श्लोकामध्ये वेगळी लक्षणं आहेत. अंतःसुखो अंतराराम अंतर्ज्योती असा योगी. हं, तो ब्रह्मनिर्वाणाला जातो. इथं म्हटलेलं आहे ब्र हं, हं, क्षीणकल्मषाः छिन्नद्वैधा यथात्मानः सर्वभूतहिते रताः ऋषयः ब्रह्मनिर्वाणं लभन्ते. नाही का? तर ही वेगळी लक्षणं आहेत. सगळीच, जसं मी म्हटलं की सगळीच लक्षणं सगळ्यांमध्ये प्रकर्षाने दिसतील असं नाही. म्हणजे काहींच्या ठिकाणी ती विशेषत्वाने प्रकट होऊही शकतील, काहींच्या ठिकाणी होणारही नाहीत असं. ठीक आहे. आता पुन्हा काम आणि क्रोधावरती भगवान आलेले आहेत. ते सांगतात, कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम् अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम्. तर काम, क्रोध या दोन्हींनी वियुक्त असलेले बहुवचन. सगळा भर हा काम आणि क्रोध याच्यावरती आहे. मग लोभ मद लोभ मद मोह मत्सर हे त्याच्यानंतर, कारण ते सगळे त्याचे बाय प्रॉडक्ट्स आहेत काम आणि क्रोधाचे, बरोबर. म्हणून सगळा जोर जो आहे तो काम आणि क्रोध यांचा वियुक्त किंवा यांचा संयम, यांच्यापासून दूर राहणं, रहित. यतचेतसाम, आणि दुसरं चित्ताला जिंकलेले म्हणजेच इंद्रिय नियमन. चित्त म्हणजे इथं मन या दृष्टीने. मन ताब्यात असलेले किंवा आपलं इच्छा किंवा मन हे ताब्यात असलेले जितेंद्रिय. विदितात्मना, विदित ज्यांना ज्ञान, वित म्हणजे ज्ञान, वित पासून विदित झालं. विदित म्हणजे माहिती आहे, असं आपण म्हणतो ना की हे मला विदित आहे. विदित म्हणजे काय, वित पासून हे मला माहिती आहे. तर विदित आत्मना म्हणजे ज्यांना खरं खरं शुद्ध ज्ञान आहे, ते प्राप्त झालेले आहे, ते जाणलेलं आहे ज्यांनी, असे विदितात्मना, असे आत्मे. यतीनाम, असे म्हणजे असे जे ज्ञानी, यती किंवा ज्ञानी. अभितः, अभिता म्हणजे सगळीकडून, सर्वांगाने. ब्रह्मनिर्वाणम वर्तते, ते ब्रह्मनिर्वाणातच आहेत. ते म्हणजे ब्रह्मपदातच आहेत, ते सध्या विद्यमान आहेत. वर्तते म्हणजे विद्यमान असणं. संस्कृतमध्ये म्हणजे वर्तमान काळाची 3 हे असतात. एक अस्ति, भवती आणि वर्तते. अस्ति म्हणजे असणे, आहे. भवती म्हणजे होणे, होतं. आणि वर्तते म्हणजे पण असतंच, पण ते म्हणजे अस्तिपेक्षा, अस्तिमध्ये म्हणजे शाश्वत सत्य असतं ते. व्हेअरएज वर्तते म्हणजे आहे, म्हणजे वर्तमान काळात ते तसं आहे असं. तर अभितः ब्रह्मनिर्वाणम वर्तते, म्हणजे ते ब्रह्मनिर्वाणातच, ते ब्रह्मामध्येच त्यांचं निर्वाण झालेले म्हणे किंवा ब्रह्मीभूत झालेले आहेत ते असं. आणि इथं परत आत्मनेपद वापरलेलं आहे. अस्ति आणि भवती नाही वापरलं, वर्तते असं का वापरलेलं आहे आत्मनेपद? कारण हे जे असे जे लोक असतात, त्यांचं केलेलं हे कर्म हे त्यांनाच, त्याचं फळ त्यांनाच प्राप्त होतं. त्यामुळे हे आत्मनेपदात आहे हा धातू, वर्तते असं. इथं 2 मुख्य मुद्दे सांगितले, काम क्रोध वियुक्तानाम आणि यतचेतसाम, आणि तिसरं विदितात्मनाम, सगळं ज्ञान असलेले, आणि यतीनाम, असे ज्ञानी. विदितात्मनाम यतीनाम हे दोन्ही एकच शब्द होईल. विदितात्मनाम असे
ज्ञान प्राप्त झालेले यती म्हणजे संन्यासी असे हे अभितः म्हणजे सर्वांगाने परिपूर्ण असे ब्रह्मनिर्वाणातच आहेत असं समजलं. म्हणजे ही सगळी म्हणजे आपल्या लक्षात येईल की ही कर्मयोगी म्हणजे कोण, की जो कर्म करत असताना हळूहळू ज्याची चित्तशुद्धी होत असते आणि जो कर्म ईश्वरार्पण करत असतो तो कर्मयोगी, बरोबर. पण इथे ही जी लक्षणं जी आपण बघतोय ही कर्मयोगाची नाही आहेत. तर ही सगळी जो पोचलेला आहे ज्याला आपण ज्ञाननिष्ठ किंवा सांख्य योगी असं म्हणू शकतो त्याची येते. बरोबर. तर दुसऱ्या अध्यायात सांख्ययोगामध्ये सांगितले स्थितप्रज्ञाची लक्षणं त्याचाच पुढे विस्तार केलाय का या अध्यायात? एका अर्थाने हो, पण इथं त्याचं म्हणजे दुसऱ्या अध्यायात जो ज्ञानयोग किंवा जो सांगितला ना स्थितप्रज्ञ किंवा सांख्ययोग, तर हम्म. तिथं नुसतं ती म्हणजे स्थितप्रज्ञाची लक्षणं तर 2-3दा येतात, अजूनही पुढे येतील. हां, पण तिथे जास्त ज्ञान म्हणजे हे सगळं काय नित्य आहे, काय अनित्य आहे वगैरे त्याच्यावर तो भर होता. हम्म. इथं जसं आपण म्हणजे ज्ञानेश्वरी, तर ज्ञानेश्वरी का लिहिली यांनी ज्ञानोबांनी, म्हणजे ज्ञानेश्वरीचं बलस्थान मुख्य काय आहे, की त्यांनी एकच मुद्दा हा वेगवेगळ्या उदाहरणांनी म्हणजे उपमा अलंकार खूप खूप आहेत. म्हणजे वास्तविक गीतेमध्येही खूप आहेत उपमा, म्हणजे उपमा म्हणण्यापेक्षा उदाहरणं जशी ज्ञाननिष्ठ असा असतो असा असतो असा असतो वगैरे वगैरे नाही का. पण तरी ते आपल्या डोक्यात घुसत नाही म्हणून अजून उपमा आहेत. तर इथं त्या सांख्ययोगाचंच लक्षणं खूप वेगवेगळ्या प्रकाराने सांगितलेली आहेत. असं एक मिनिट हं. लोड खूप येतोय आपल्या ह्याच्यात, कमी करायचं ते लोड कसं कमी करू? हा तर म्हणजे म्हटलं तर त्याचाच विस्तार येतो तसं मी आधीच तुम्हाला 2-3 वेळा बऱ्याचदा सांगितलेलं आहे, बरोबर, की खरी गीता ही दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायात संपून जाते. पुढचे सगळे अध्याय आहेत तो त्याचा विस्तार आहे, स्पष्टीकरण आहे. तो मुद्दा आपल्या डोक्यात स्पष्टपणे अधिकाधिक तो म्हणजे स्पष्ट व्हावा तो मुद्दा. फसवणूक येते. हा हम्म. म्हणून या दृष्टीने. पुढचा श्लोक बघूया. आता हे जे आहेत ना, तर ऍक्च्युली हे जे 2 श्लोक आहेत, तर हे तसं म्हटलं तर 6वा जो अध्याय आहे ध्यानयोग त्याच्याशी संबंधित आहेत. पण त्याचं अगदी ज्याला आपण झलक म्हणू ना, ध्यान कसं करावं किंवा हां, त्याच्यावरती आहेच अर्थात तो पुढचा अध्याय. पण ध्यानयोगाची एक झलक इथं दाखवलेली आहे. कशी ते बघूया. स्पर्शान् कृत्वा बहिर्बाह्याश् चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ यतेन्द्रियमनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः विगतेच्छाभयक्रोधो यः सदा मुक्त एव सः. तर आता इथं एकदम म्हणजे तसं मी म्हणेल की ट्रॅक बदललेला आहे कृष्णाने एकदम ज्ञानयोगातच. म्हणजे आधीच्या याच्याशी काही तसा संबंध आतापर्यंतच्या श्लोकाशी फारसा संबंध नाही, पण या योगाचं नाव संन्यास योग आहे या अध्यायाचं. तर याचा संन्यासाशी तसा संबंध आहे. हा म्हणजे अंतर्मुख होण्याशी, बरोबर. आता आपण हे अंतर्मुख वगैरे जी लक्षणं बघितली, तर अंतर्मुख होण्याचा जसं आपण पातंजलींच्या अष्टांग योगामध्ये ध्यान, धारणा आणि समाधी असं बघतो आपण, नाही का. तर ध्यान हे 6वं अंग आहे त्याचं. तर त्या ध्यानाशिवाय अंतर्मुख होऊ शकणार नाही. म्हणून मला वाटतं इथं हे दोन श्लोक ध्यानासाठी सांगितलेले आहेत. कसं ते बघूया. स्पर्शान कृत्वा हा बहिः
बाह्यान म्हणजे बाह्यान म्हणजे बाहेरच्या हा स्पर्शांना बाहेरच ठेवून हं, बाहेरचं बाहेर असं हं, स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यान म्हणजे बाहेरचं बाहेरच ठेवायचं कारण स्पर्श म्हणजे आपण म्हटलेलं आहे आतला स्पर्श कधी नसतो स्पर्श हा नेहमी बाहेरचा असतो त्यामुळे जे बाह्य स्पर्श जे असतील त्यांना बाहेरच ठेवून एवम ही बाहेरच एव कृत्वा असं करून हां म्हणजे याचा अर्थ काय बाहेरचा स्पर्श बाहेर म्हणजे काय म्हणजे की बाह्य वस्तूंशी किंवा विषय ज्याला आपण म्हणतो त्याचा अजिबात संबंध न येता त्याचं प्रतिबिंब आपल्यावर अजिबात न येऊ देता म्हणजे जसं डोळे मिटले म्हणजे मग आता काही दिसणार नाही कान बंद केले म्हणजे ऐकायचं नाही काही जरी कानावर पडत असलं तरी दुर्लक्ष करणे नंतर त्वचा जीभ म्हणजे जिभेवर किंवा खात वगैरे काही नाही खाणं नाही श्वास बंद आणि नंतर त्वचेलाही काही संवेदना त्वचेच्याही निश्चल करायच्या अशा या 5 जी आपली ज्ञानेंद्रिय आहेत ती सगळी निश्चल करून स्तब्ध करून केली किंवा त्याला बाह्यान स्पर्शान बहिक एव कृत्वा असं झालं पुढं काय चक्षुः भ्रुवोः अंतरे त्याला आपण नासाग्र दृष्टी वगैरे म्हणतात ना तर चक्षु म्हणजे आपले नेत्र हा भ्रुवोः अंतरे म्हणजे भ्रुव म्हणजे भ्रुकुटीच्या आतमध्ये नासा एवढं झालं म्हणजे आपली जी दृष्टी जी आहे ती भ्रुकुटीच्या मध्ये ठेवायची भ्रुवोः अंतरे भ्रुकुटीच्या अंतरे 2 भुवयांच्या मध्ये आपल्या डोळे एकाग्र करायचे आता हे का करायचे कारण सगळ्यात चंचल आपला जो इंद्रिय जे आहे ते आहे नेत्र किंवा डोळे आणि असं म्हणून म्हटलं जातं की सगळ्यात जेव्हा कधी मन जेव्हा एकाग्र करायचं असतं ना तेव्हा डोळे जर आपण एकाग्र केले एका विशिष्ट ठिकाणी तर आपण पूर्ण स्वतःला एकाग्र किंवा एक केंद्रित करू शकतो म्हणून बाकी काना वगैरे कारण सगळ्यात आपलं ऍक्टिव्ह जो म्हणेल कार्यक्षम जे इंद्रिय आहे ते डोळे आहेत तर ते डोळ्यांना भ्रुकुटीच्या आतमध्ये कॉन्सन्ट्रेट करायचं तर नंतर काय करायचं दुसरं जे आहे दुसरं आपलं लक्ष केंद्रित करण्याचं किंवा एकाग्र करण्याचं साधन काय आहे नासाभ्यंतर चारिणव दुसरा आहे श्वास तर श्वास जो आहे जेव्हा आपण क्रिया करतो तेव्हा आपलं नॅचरली लक्ष श्वासावरती जातं कधी मग श्वास कधी जास्त खेचला जातो कधी बाह्य म्हणजे बाहेर सोडला जातो आणि मग त्याच्यावर लक्ष जातं तर इथं म्हटलेलं आहे प्राणापानो समौ कृत्वा म्हणजे जे आपलं प्राण आणि अपान तर याला आपण समौ कृत्वा म्हणजे म्हणजे हे जे म्हणजे श्वास जेव्हा आपला नाकातून म्हणजे गळ्यातून वगैरे असा आतमध्ये जातो आणि जो बाहेर येतो तर त्याला बॅलन्स करायचं म्हणजे कधी म्हणजे जास्त श्वास भरभर घ्यायचा पण नाहीये आणि अति स्लो पण करायचा नाही जसा होईल तसा शांतपणे अत्यंत समतुल्य असं ठेवून नासाभ्यंतर चारिणव म्हणजे नासिका कंठ आणि कंठातून जो छातीमध्ये जातो श्वास छातीमध्ये किंवा पोटामध्ये सुद्धा तर त्या तिथपर्यंत जाईस्तोवर त्याला पूर्ण बॅलन्स ठेवायचा आहे आणि बॅलन्स ठेवायचं म्हणजे त्याच्याकडे लक्ष एकाग्र करायचं आहे तर 2 गोष्टी एक म्हणजे डोळ्यांना केंद्रित करायचं भ्रुकुटींच्या मध्ये आणि श्वासाला म्हणजे श्वास जो आहे आपला प्राण आणि अपान तो नाकातून पोटापर्यंत त्याचा जो मार्ग आहे येणं आणि जाणं प्राण आणि अपान त्या दोघांनाही समतुल्य ठेवायचंय समौ कृत्वा तर पुढे काय करायचंय सांगतात ते यतेंद्रिय मनोबुद्धी
मुनी मोक्षपरायण हा असं जो करतो तर काय होतं तर यतेंद्रिय असं करून जो ज, ज, ज्याचं इंद्रिय मन आणि बुद्धी हे ज्यांनी विजय प्राप्त केलेला आहे असा जो मोक्षपरायण मुनी हं, मोक्षपरायण मुनी म्हणजे की ज्याचं मन पूर्ण एकाग्र आहे आणि तो असंच मनन करतोय. मुनी या शब्द आपण आधी पण आला होता त्याचा आपण अर्थ बघितला होता बरोबर की मुनी म्हणजे मन केंद्रित करणे. मोक्षपरायण परायण म्हणजे काय? अयन म्हणजे तिथे म्हणजे मोक्षाचाच विचार करणारा त्याला म्हटलं जातं मोक्षपरायण. परायण हा शब्द म्हणजे त्यातच तत्पर असणे तत्पर आणि त्यात अयन म्हणजे ते सतत करत राहणे त्याला म्हणतात अयन. पर म्हणजे त्याच्यामध्येच म्हणजे जाणे आणि त्याच्यात परायण म्हणजे तेच करत सतत करत राहणे. मोक्षपरायण म्हणजे सतत मोक्षाचाच विचार ज्याचं मन सतत मोक्षाचाच विचार करतं असा तो मोक्षपरायण मुनी. आणि विगतेच्छा भय क्रोध हा आणि ज्याची इच्छा भय आणि क्रोध या तिन्ही भावना विगत म्हणजे गेलेल्या आहेत. आता इच्छा म्हणजे काम बरोबर काम आणि इच्छा हे जवळपास समानार्थी आहेत. इच्छा स्पृहा काम हे सगळे समानार्थी आहेत नाही का. आसक्ती तर आसक्ती क्रोध आणि भय भीती ही भीती कशाने जाईल तर अद्वैत भावनेने भीती जाणार. असा तो सहा सदा मुक्त एव असा तो असतो तो सदा मुक्त असतो. तर इथं हे म्हणजे वास्तविक पहिल्या श्लोकाची गरज नव्हती 27व्या शेवटच्या श्लोकच खरं सांगतो यतेंद्रिय मनोबुद्धी यः मोक्षपरायणा मुनी विगतेच्छाभय कृदा सहा सदा मुक्ती एव हा मुक्त हा एव हा श्लोक खरा परिपूर्ण आहे. पण ही हे हे साध्य कसं करायचं तर याचा जो मार्ग आहे तो आहे ध्यान मार्ग किंवा ध्यान योग. तर त्याचे म्हणजे त्याचं साधन हे स्थिर करायचं साधन म्हणून ते ध्यानयोगाचा जो आधीचा श्लोक त्यांनी घेतलेला आहे बरोबर. तर आता पुढचा श्लोक भोक्तारं यज्ञ तपसां सर्वलोकमहेश्वरं सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतिमृच्छति. तर आता इथं परत इथे माम माम म्हणजे मला म्हणजे हा भगवान कृष्ण सांगतायत की जे मला भोक्तारम यज्ञ तपसा म्हणजे यज्ञ किंवा तपश्चर्या यांचा जो भोक्ता आहे तो मी आहे असं समजतात. मी म्हणजे नारायण किंवा परमेश्वर. सर्व लोक महेश्वर सगळ्या लोकांचा स्वामी तो मीच आहेस. सुहृदम सर्व भूतानाम आणि सगळ्या प्राणीमात्रांचा सुहृद सुहृद म्हणजे मित्र म्हणा किंवा उपकारक सर्व भूतांचा उपकार करणारा मदत करणारा कल्याण करणारा त्याला आपण सुहृद म्हणतो नाही का. तर अशा सगळ्या प्राणीमात्रांचा जो सुहृद अशा मला जे जाणतात शांती मृच्छती ते त्यांना शांती त्यांना म्हणजे असं जो जाणतो मला तो शांतीला प्राप्त होतो. म्हणजे परमेश्वराचं वास्तविक स्वरूप काय ते इथं त्यांनी वर्णन केलेलं आहे की यज्ञ आणि तप हे ज्याच्या करता केले जातात ज्याला उद्देशून ज्याला अर्पण करून बरोबर जो त्याग असेल जी तपश्चर्या असेल ती ज्याला उद्देशून केली जाते. नंतर जो सर्व लोकांचा स्वामी आहे आणि जो सर्व प्राणीमात्रांचा कल्याणकारक हितकारक असा आहे सर्व भूत इथे रताः अशा मला जे जाणतात त्यांना शांती प्राप्त होते बरोबर. तर अशा रीतीने आपला 5वा अध्याय आज पूर्ण झालेला आहे.